हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तिथे मी लिंबू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसून घेतलेले आहेत आणि आज आपल्याला लोणचं बनवायचं आहे. तर बिया पण काढून घेतलेल्या आहेत. 2 प्रकारचे मी काप केले आहे. एका लिंबाचे 8 फोडी केले आहे, एका लिंबाचे 4 फोडी केले आहे. तर इथे मसाला जो आहे तो मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, जे जिरं आहे ते थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित मिक्स करून घेते मी आणि कुकरमध्ये आपल्याला 8 ते 10 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. नाहीतर तुम्ही साध्या कढईमध्ये सुद्धा उकळू शकता किंवा आपण जसं शिजवून घेतो तसं इथे व्यवस्थित झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचा आहे. तर इथे शिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्याला आणि कुकर थंड झालेला आहे. तर बघू शकता आपले लिंब जे आहेत शिजलेले आहेत. आणि आता इथे साईडला करून घेते मी आणि आता याच्यातलं पाणी जे आहे किंवा रस आहे तो रस काढून घ्यायचा आहे आपल्याला एका याच्यामध्ये, कारण आपल्याला थोडंसं घट्ट पाहिजे आहे, पाणी पाणी आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला गूळ किंवा साखर, त्याच्यामध्ये मी दोन्ही पण मिक्स करणार आहे थोडंसं, तर टेस्ट छान येते जरा. आणि टेस्ट करून पाहायचं आहे पाणी जे हा रस आहे हा की आंबट गोड व्यवस्थित आहे की नाही. तर त्याच्यामध्ये मी साखर टाकून दिलेली आहे आणि गूळ टाकून दिला आणि चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला. हे एकदम पाकवल्यासारखं करायचं आहे की जेणेकरून जे लिंबाचं लोणचं आहे बाजारात जसं मिळते किंवा कलर पण बघू शकता तुम्ही खूप छान आलेला आहे. तर शिजल्यानंतर आणखीनही छान येतो. तर अशा प्रकारे आपल्याला लोणचं जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता जसं शिजेल तसं घट्टपणा येतो, कारण साखर टाकलेली आहे आपण आणि थोडासा मी गूळ पण घातलेला आहे. तर साखर आपल्या इच्छेनुसार घालायची आहे, आंबट गोड. तर इथे बघू शकता थंड झालेलं आहे आणि आता इथे आपल्याला बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. तर तुम्हाला लोणचं कसं वाटलं लिंबाचं तर नक्की सांगा. आणि हे आहे उपवासाचं लोणचं. तर ते इथे बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे मी आणि आता इथे आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे.